आज या ठिकाणी आपल्या भोसलेवाडी गावामध्ये आजच्या या गणेश जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांना आपल्या सर्वांना संबोधित केलं ते आपल्या बेलसर पंचायत समिती गणाचे उमेदवार कुशाल नाना कोलते, ज्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक केले ते संदीपराव जगताप आणि उपस्थित सर्वच, आता अण्णा सर्वांचा नामोल्लेख त्या ठिकाणी बापू जो भाऊ करत नाही, सर्वच भोसलेवाडीमधील सर्व ज्येष्ठ तरुण सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित महिला भगिनी, आज या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आमंत्रित केलं आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही दोघं या ठिकाणी उपस्थित आहोत. ज्या पद्धतीने गणरायाने 2012ला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जाण्याची संधी मिळाली. नंतर परत एकदा 2017ला तुम्ही मला जिल्हा परिषदेवर निवडून दिलं आणि ते निवडून दिल्याच्या नंतर या भागातील विकास कामाच्या माध्यमातून वेगवेगळी कामं तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण केली. आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की आज आपण ज्या समोर या पटांगणामध्ये बसलाय, या परिसराच्या शुभशोभीकरणासाठी मला त्या ठिकाणी निधी देण्याचा योग आला आणि त्यामुळे या परिसराचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सर्व भोसलेवाडीतल्या तरुण सहकाऱ्यांनी सुशोभीकरण केलं. आज बोलण्यासारखं खूप आहे, परंतु अधिक न बोलता या ठिकाणी संदीपरावने सांगितल्याप्रमाणे आपल्या मतदारसंघातील 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती चालू करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. तुम्ही सर्वजण पाहता की अनेक वर्ष मी या परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटपाचा कार्यक्रम घेत असतो आणि त्यामध्ये या ठिकाणी छोटी मुलं आहेत की त्यांना मी विचारतो की बाबा शैक्षणिक साहित्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पॅड वाटप झालं का? दरवर्षी सालाबादप्रमाणे न चुकता दप्तर असतील, पॅड असेल, वया आम्ही देण्याचं त्या ठिकाणी काम करत असतो. आणि विकास कामं करत असताना आज या ठिकाणी एक सर्वसामान्य तरुण असतील किंवा ज्येष्ठांची मागणी आली की या मंदिराच्या योगदानामध्ये सर्व भोसलेवाडी गावांनी तन मन धनाने काम केलंय. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या समोर मंदिराच्या समोर चांगला असं सभामंडप करण्याचा संकल्प या ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे आणि तो आम्ही नक्कीच पूर्ण करू. हा शब्द या गणरायाच्या चरणी तुम्हा सर्वांना देतो. आणि येणाऱ्या 5 तारखेला त्या ठिकाणी दुसरं एक की ज्येष्ठ महिला आहेत, माता आहेत की ज्यांना आरोग्याच्या अनेक अडचणी असतात. कुणाला गुडघ्याचा त्रास आहे, कुणाला मणक्याचा त्रास आहे, कुणाला डोळ्यामध्ये मोतीबिंदू असेल किंवा हे वेगवेगळे आजार असतील, ते मोफत करण्याचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन करणार आहोत. येत्या काळामध्ये भव्य दिव्य असं महाआरोग्य शिबिर घेऊन या परिसरातील लोकांना आरोग्याची सेवा देण्याचं काम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, गणरायाच्या कृपेने आम्ही सर्व करणार आहोत. म्हणून ह्या काम करण्यासाठी, या भागाचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा मला त्या ठिकाणी तुम्ही संधी द्या, ही विनंती करण्यासाठी आम्ही दोघं या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. तुम्ही ती संधी आमची पूर्ण करताल याची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि येत्या 5 तारखेला ज्यावेळेस त्या ठिकाणी पंजाचं चिन्ह आहे, आता बाकीचा इतिहास ज्येष्ठ मंडळी किंवा तरुण सहकाऱ्यांना माहिती आहे, परंतु पंजाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी तुम्ही मला 2दा संधी दिली, आता तिसऱ्यांदा एकदा संधी देऊन त्या ठिकाणी काम करण्याचं बळ द्या, ही विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.